सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड। अवैधरित्या हदबट्टी दारूची वाहतूक करणाऱ्यास लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। पोलिसांनी आरोपीकडून तब्बल 2,10,000 रुपयांची 2100 लिटर गावठी हदबट्टी दारू आणि महिंद्रा पिकअप टेम्पो असा एकूण 10,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। वाहन चालकाची ओळख सोमनाथ सुरेश राखपसरे, वय वर्ष 29, राहणार दहिटणे, तालुका दौंड, जिल्हा पुणे अशी झाली। चौकशीत त्याने ही दारू गणेश चव्हाण, राहणार सोतारवाडी, तालुका हवेली यांच्या हदबट्टीवरून आणल्याचे कबूल केले। ही कारवाई दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता करण्यात आली। पोलिसांना माहिती मिळाली होती थेऊर फाटा ते केसनन रोड मार्गावरून एक पांढऱ्या रंगाचा पिकअप टेम्पो हदबट्टी दारू घेऊन जात आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक रणदीप बिराजदार, दिगंबर सोनटक्के तसेच पोलीस हवालदार दिगंबर जगताप आणि पोलीस शिपाई अमोल जाधव यांच्या पथकाने तत्काळ कारवाई सुरू केली। पथकाने चिंतामणी हायस्कूल थेऊर चौकात सापळा रचला। दरम्यान संशयित टेम्पो पोलिसांना दिसताच थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वेग वाढवून पळ काढला। मात्र पोलिसांनी दुचाकीवरून पाठलाग करून थेऊर स्मशानभूमीजवळ वाहन ताब्यात घेतले। तपासणी दरम्यान वाहनात लाकडी भुशाखाली लपवलेले अनेक रंगाचे प्लास्टिक कॅन सापडले। त्यात तयार गावठी हदबट्टी दारू असल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट कलम 65 क अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।